चालू मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आमदार अतुल बाबा 11 विपक्ष रणवीर 11 काटेकरवाडी या टीमने अतुल बाबा 11 या संघाने टॉस जिंक आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले निमंत्रित केले. रणवीर 11 या टीमला बॅटिंग साठी दोन्ही संघाचे 12वे खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. रणवीर 11 या संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये नाहीये. सुनील 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. रणवीर 11 या संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये नाहीये, तर विनंती आहे आपला 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. अतिशय मानाची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा युवती पंचक्रोशीतील खेळाडूंच्यासाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे. दरम्यान या ठिकाणी प्रणित दादा थोरवडे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं YPL 2025 मध्ये सहर्ष स्वागत. अनेक मान्यवर सकाळपासून या स्पर्धेत प्रणित थोरवडे साहेब यांचं या स्पर्धेसाठी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. अतिशय मानाची दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर दीपक दादा लोखंडे त्याचं बरोबर सागर दादा पाटील आणि संपूर्ण युवतीकरांचं खूप या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे. 2च मिनिटं थांबायचं आहे वैभव. जस्ट पंजांचा ग्रीन सिग्नल आणि मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. स्ट्रायकिंग एंड वरती आहे तो एक अष्टपैलू खेळाडू सुनील साळके. नॉस्ट्राइक एंड वरती आहे तो बॅट्समन अक्षय आणि पहिलं षटक घेऊन आलेला तो संतोष. पहिला बॉल फ्लायटेड बॉल त्याच्यावरती चढवलाय हल्ला. सुनील साळके नावाचं वाद पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार आणि या ठिकाणी या ठिकाणी सुटले गेलेले आहेत. पंच आहेत, मुख्य पंच आहेत आणि पिनू पापा या ठिकाणी चेक करतायत. बीमर आहे का नक्की चेक केलं जाईल. अतिशय चांगली क्लीन अँड क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. MT लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण टेक्निकल टीम आणि तीन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. त्याचबरोबर जर पाहिलं तर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. संपूर्ण दृश्य आपण या अगोदर जर पाहिलं संपूर्ण नो बॉल पहिलाच बॉल बीमार म्हणजे एक मेजवानी आस्वाद घेतलेला पाहिला सुनील साळके जर पाहिलं तर एक अष्टपैलू खेळाडू आहे. एक परफेक्ट ऑलराऊंडर. त्याला नेहमी आपण रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी या टीमच्या माध्यमातून खेळत असताना पाहिलं. आज जर पाहिलं तर युवती प्रीमियर लीगच्या माध्यमातून तो रणवीर 11 काटेकरवाडी या टीम मधून खेळत असताना पाहायला मिळतोय. हा देखील खराब बॉल. नो बॉल बीमार आणि बॉलर बॅन. पहा किती या ठिकाणी चांगला गोलंदाज आहे आणि नियंत्रण नव्हतं आणि या मॅच साठी तो गोलंदाजी टाकू शकत नाही. तर प्रेझेंट माइंड वापरणं खूप गरजेचं असतं कारण या मॅच साठी तो या ठिकाणी गोलंदाजी टाकू शकत नाही. बॅटलक असेल कारण आपण जेव्हा रोहित सर ग्लेझिंगचे बॉल हाताळतो ना तेव्हा कंट्रोल लागतं. विशेषतः लेग ब्रेक आपण चेंडू टाकतो तेव्हा आपल्या बॉलवरती खूप कंट्रोल लागतं कारण आपल्या हातातून चेंडू सटकतात आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. संतोष यांनी पहिलं षटक हाताळणं या ठिकाणी थोडस आपल्याला पाहिलं तर महागात पडलेलं आहे. बदली गोलंदाज झालेला आहे तो सुगन शेवाळे. हा देखील एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे ज्याने आपल्या खेळाच्या जीवावरती संपूर्ण ग्रामीण भागामध्ये क्रिकेटचा डंका. लेग ब्रेक बॉल डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेने सुनील साळके येतोय षटकार फुल टॉस.
दुसरा नवीन बॉल द्या. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये बरोबर बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय सुनील चाळके. सुनील चाळके अप्रतिम बॅटिंग करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. म्हणजे त्याच्या बॅटमधून लगातारचे 2 षटकार आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग करतोय सुनील. सुनील जर पाहिलं तर एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि मुंबईमध्ये अतिशय अप्रतिम खेळ त्याचे पाहायला मिळते. ॲज अ चेस मास्टर म्हणून हा खेळाडू नक्कीच प्रसिद्ध आहे. आज जर पाहिलं तर YPL मध्ये अप्रतिम प्रदर्शन पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर प्रणित थोरवडे साहेब यांचा पण या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी करत असताना पाहायला मिळेल. प्रणित थोरवडे, प्रवीण गुरव यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान होईल. या स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांची मंडळी सकाळपासून आपल्याला पाहायला मिळते. आताच पाहिलं तर प्रणित थोरवडे साहेब यांचं या स्पर्धेसाठी आगमन झालेलं आहे. त्यांचं गुरु साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. साहेब, आमच्या स्पर्धेसाठी तुम्ही भेट दिलीत आणि आमच्या स्पर्धेची शुभ वाढवलीत. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या पुढील कार्यासाठी आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या चेंडूवरती देखील मोठा स्ट्रोक आला आहे, परंतु चेंडू जातो तो डिक्लेरेशन झोनमध्ये. या चेंडूवरती फक्त सिंगल आलेली आहे. संघाची धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे 16 धावा. 3 चेंडू रिलीज झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 16. चांगली बॅटिंग पाहायला मिळते सुनील चाळके यांची. राऊंड विकेट, पुन्हा एकदा बॉलर तयार. बॅक ऑफ द हँड. या चेंडूवरती देखील मोठा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाकाच्या बाहेर, त्याच्या डोक्याच्या वरून त्याला सलामी देणारा सुनील चाळके याच्या बॅट मधून येतोय षटकार. डीजे पाहायला मिळाला. सुनील चाळके जर पाहिलं तर सेट ऑन फायर, जणू डगआउट मधूनच सेट होऊन आलेला हा खेळाडू. मैदानाच्या चारी बाजूला चौकार षटकार मारण्याची क्षमता बाळगणारा हा खेळाडू ॲज अ चेस मास्टर म्हणून नक्कीच प्रसिद्ध आहे. परंतु प्रथम फलंदाजी करताना देखील त्याची अतिशय कॅल्क्युलेशन बॅटिंग पाहायला मिळते. म्हणजे जशी फिल्डिंगची सजावट केलेली आहे ना, त्याच पद्धतीची त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेले आहेत. चांगला बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स घेणारा चेंडू. या चेंडूला पाहिलं तर एक नटरा स्ट्रोक सजवला आहे, परंतु त्या ठिकाणी एकच धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 23 धावा 23. लॉस ऑफ दी 0 विकेट. अतिशय चांगली खेळी पाहायला मिळते. पॉवर प्ले फोडण्यासाठी सुनील चाळके स्वतः सलामीला आलेला होता आणि पॉवर प्लेचा अतिशय चांगला वापर त्यांनी केलेला आहे. यावेळी पाहिलं तर बॅटची थोडीशी एज लागलेली आपल्याला पाहायला मिळेल, पण पाठीमागे यष्टीरक्षकाकडून चूक झाली आणि संतोष शेवाळे याच्याकडून चूक झालेली पाहायला मिळते. जो अतिशय चांगला बॅट्समन आहे ना सुनील चाळके, याचा जर तुम्ही झेल ड्रॉप करताय तुमच्या संघासाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे. कारण हा खेळाडू असा आहे, एक मॅच विनर खेळाडू आहे. अनेक मोठमोठ्या मॅचेस त्यांनी आपल्या बॅटिंगच्या जिंकून दिलेल्या आहेत. आणि आज जर पाहिलं तर तो रणवीर 11 काटेकरवाडी या टीमच्या माध्यमातून खेळत असताना पाहायला मिळतोय. तर दुसरा गोलंदाज पाहिलं ना तर संदीप चाळके, सुनील चाळके याचा बंधू आहे. आणि असं पण जर तो खेळताना पाहिलं तर रणवीर स्पोर्ट्स आमच्या टीमच्या माध्यमातून, रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी या टीमच्या माध्यमातून खेळत असताना पाहायला मिळते. एक आगळा वेगळा या ठिकाणी योग आलेला आहे आणि त्याच पद्धतीने त्याची फलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती पहा, सुनील चाळके याचा मोठा बंधू संदीप चाळके राऊंड विकेट गोलंदाजी करेल. हा गोलंदाज अतिशय उत्तम गोलंदाज आहे. म्हणजे या लीग मॅच मध्ये पाहिलं तर एकमेकाचे बंधू एकमेकाच्या विरोधात थाकलेले पाहायला मिळतील. फलंदाजी मार्कवरती आहे तो फलंदाज अक्षय. पहिलाच चेंडू, पहिला बॉल अतिशय सुंदर आउटसाइड डे ऑफ स्टंप, ही खासियत आहे संदीप याची. चेंडू पाहिलं तर बॅट्समनच्या रीच पासून थोडीशी बाहेर ठेवतो. राऊंड विकेट एक नॅचरल अँगल क्रिएट करतो आणि जेव्हा आपण राऊंड विकेट गोलंदाजी करतो तेव्हा गोलंदाजाला एक नॅचरल अँगल मिळतो. म्हणजे चेंडू पडल्यानंतर थोडेसे बाहेरच्या दिशेने ट्रॅव्हल होतात आणि त्याच पद्धतीचा पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती भेदक मारा. पहिलाच बॉल डॉट. चांगला बॉल. यावेळी पाहिलं तर थोडासा शपल मोठा स्ट्रोक खेळ आणि चेंडू निघून जातोय.
सीमारेषेच्या बाहेर या चेंडूवरती आलाय षटकार डिझाय. एक्झिक्यूट केला. यावेळी देखील शॉर्ट पिच बॉल त्याचा घेतलेला पुरेपूर समाचार चेंडू निघून जातो स्क्वेअर लेग रिजनच्या वरून हवाई सफर करत येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. केलं आणि चेंडू फेकून दिला स्क्वेअर लेग रिजनच्या वरून अप्रतिम स्ट्रोक षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत. अक्षय खरगुशेकर देकर खरगुशा रंग बदलत आहे. त्याच पद्धतीने जर पाहिलं तर अक्षय देखील या ठिकाणी सुनीलला फावून लय मध्ये आलेला पाहायला मिळतोय आणि संदीप चाळके याच्यावरती बॅक टू बॅक 2 षटकार एक्झिक्यूट केलेले आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः संघ मालक आहेत आणि सर्व संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर यस आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल टीव्ही स्क्रीनवरती अविनाश शेवाळे यांना स्वतः संघ मालक आहेत आणि त्यांना या ठिकाणी सागर पाटील कव्हर करत आहेत. अतिशय चांगली कॅमेरामॅनची देखील भूमिका पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कौतुक आहे सागर भाऊ आणि तुमच्यामुळेच हे हक्काचं व्यासपीठ तुम्ही निर्माण करून दिलेलं आहे. खेळाडूंच्या वतीनं तुमचं या ठिकाणी आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो कारण एक खेळाडूंच्यासाठी आगळीवेगळी पर्वणी तुम्ही निर्माण करून दिलेली आहे. आपल्याला नक्कीच सागर भाऊ देखील दिसत आहेत. यस स्वतः कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतोय. संपूर्ण स्पर्धा त्यांच्या मार्फत कव्हर केली जातीये आणि नियोजन प्रमुख कसा असावा तर सागर भाऊ यांच्यासारखा. खूप खूप अभिनंदन सागर भाऊ तुमच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या चेंडूवरती इनसाइड अपचा फटका चेंडू निघून जातो लॉंग ऑफ रिजनच्या वरून हवाई सफर करत येतो षटकार.
यावेळी देखील मोठा स्ट्रोक या ठिकाणी खेळला, शॉर्ट फर्स्टला क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे, झेल होतोय का पाहूया आणि झेल बाद. त्या इशाऱ्यानं गे माझ्या काळजावर होता, ट्रॅप केलेला आहे अक्षय याला. अक्षय बाद झालाय. दरम्यान रणवीर 11 काटेकरवाडी या टीमची धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे ती 50 धावा, 50 वरती 1. नवीन बॅट्समन आलाय शुभम चोरगे, एक यंगस्टर खेळाडू आहे, रायझिंग स्टार खेळाडू काटेकरवाडी या टीमचा. आज जर पाहिलं तर YPLच्या माध्यमातून अनेक यंगस्टर खेळाडूंना या ठिकाणी एक संधी केलेली आहे. पहिलाच बॉल, त्या चेंडूला स्क्वेअरचा फटका, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने ट्रॅव्हल होत आहे आणि येते ती एक धाव. चेंडू शेवटी पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झाला. 3 षटकाची झालेली आहे समाप्ती. 3 षटकानंतर रणवीर 11 काटेकरवाडी या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 51 धावा, 51 रन. तर पहा आपण या ठिकाणी संघ व्यवस्थापक हेमंत शेवाळे यांना या ठिकाणी कव्हर केलं जाते. त्यांच्या मार्फत जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी खूप मोठं अनमोल योगदान लाभलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांना या ठिकाणी स्वतः सागर पाटील साहेब कव्हर करत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या थोडीशी जास्त झाल्यामुळे थोडेसे टेन्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः संघ मालक आहेत आणि सागर भाऊ सांगतात की टेन्शन घेऊ नका, कारण अजून भरपूर मॅच शिल्लक आहे, तुम्हाला देखील बॅटिंग करायची आहे. जवळचे मित्र आहेत सागर भाऊ आणि त्यांचे अविनाश शेवाळे संघ मालक आहेत आणि आज जर पाहिलं तर त्यांना कव्हर केलं जात आहे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. 30 षटक घेऊन आलेले आहेत ते सागर. येवती गावचे माजी सरपंच आमचे मित्र आहेत. क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान या व्यक्तीचं आहे आणि आज जर पाहिलं तर YPL येवती प्रीमियर लीगच्या माध्यमातून ते देखील या टीम मधून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सागर निघालेले आहेत. पुढे पाहिलं तर सुनील. पहिलाच बॉल, या चेंडूवरती हल्ला चढवलाय, चेंडू कावकावना रिजनच्या दिशेने ट्रॅव्हल होतं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि षटकार आहे की झेल बाद. झेल बाद. च्या दिशेने सागर अडकला. दरम्यान या ठिकाणी सारखे बरोबर सनुगले मामा आमचे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं येवती प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आमच्या टीमचे या ठिकाणी मॅनेजर प्रकाश साळके, त्याचबरोबर सनुगले मामा हे या स्पर्धेसाठी आलेले आहेत. त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. प्लीज विनंती आहे आपण स्थानापन्न व्हा. स्पर्धेसाठी जर पाहिलं तर सकाळपासून अनेक मान्यवर येत आहेत आणि या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. त्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा YPL कमिटीच्या मार्फत सहर्ष स्वागत. अतिशय मानाची आणि मैदानामध्ये स्वतः संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेश भाऊ काटेकर आणि त्यांचा देखील संघ आपल्याला पाहायला मिळतो. रणवीर 11 काटेकरवाडी. पुढचा बॉल सागर यांचा, शॉर्ट पिच बॉल, रनआउटचा प्रयत्न झालाय परंतु बॅट्समन सेफ आहे. आता स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतो तो यंगस्टर खेळाडू आहे शुभम. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 52 धावा, 52 रन्स. माझ्यासोबत जर पाहिलं तर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये निलेश पाटील, रोहित पाटील यांचे बंधू आहेत, ते जुडले गेलेले आहेत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. त्यांचं सहर्ष स्वागत. क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान या 2 बंधूंचं आहे. त्याचबरोबर रोहित पाटील यांचे काका, जर पाहिलं तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली रोहित तयार झाला आणि आज जर पाहिलं तर रोहित पाटील याचा डंका जर पाहिलं ना मित्रांनो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोहित पाटील याचा डंका आहेत आणि संपूर्ण कराड तालुक्यामध्ये रोहित पाटील याचे फॅन आहेत.
विशेषतः रिव्हर हिटचा तो बादशाह आहे. व्हाईट बॉल लेग स्टिकच्या वरून गेलेला हा चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू गेला आणि पंच सांगतात वैभव खुदसक इट इज व्हाईट बॉल. अतिशय सुंदर स्पर्धा आणि जर पाहिलं तर या खेळाडूंच्यासाठी एक वेगळी पद्धती आहे आणि त्याच माध्यमातून हे खेळाडू या मैदानावरती घडत असताना पाहायला मिळतात. जय महाराष्ट्र स्पोर्ट्सचं जर नाव पाहिलं तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या काळची खूप मोठी टीम आहे जय महाराष्ट्र स्पोर्ट्स. आणि जय महाराष्ट्र टीमच्या माध्यमातून जर पाहिलं तर अनेक मोठमोठे खेळाडू या टीमच्या माध्यमातून तयार झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या गावाला क्रिकेटची खूप मोठी परंपरा आहे आणि त्याच टीममधून मी महेश नारकर रोहित पाटील अनेक खेळाडू घडले आणि आज जर पाहिलं तर त्याच गावाच्या माध्यमातून एक मानाची हक्काची क्रिकेट स्पर्धा ऑर्गनाइज केली जाते आणि त्याचं नाव आहे YPL. या चेंडूवरती आलाय षटकार. षटकाची समाप्ती 2 गडी बाद. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी जर पाहिलं ना मित्रांनो तर दीपक दादा लोखंडे क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान आहे ज्या व्यक्तीचं. आज जर पाहिलं तर नवी मुंबई असो मुंबई असतो त्याचबरोबर गावाकडील क्रिकेट असो एक हक्काचं व्यक्तिमत्व म्हणजेच दीपक दादा लोखंडे यांची या संपूर्ण स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप लाभलेली आहे. आणि मुंबईमध्ये देखील जर पाहिलं तर क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान या व्यक्तीचं असतं असे दीपक दादा लोखंडे आमचे मार्गदर्शक आणि त्यांचं या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान लाभलेलं आहे. त्यांचं देखील आमच्या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून आम्ही तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो. संघाची धावसंख्या झालेली ती 60. शेवटचं षटक स्लॉटचं षटक कोण घेऊन येत आहे? श्रीकांत. तर पुढची मॅच प्लीज टॉस साठी यायचं आपण या ठिकाणी पुकार देतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स घरावाडी विपक्ष सरकार 11 युवती या दोन टीम मध्ये यानंतर मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज आपण या ठिकाणी टॉस वरती यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच आपला या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ असते टॉस होईल. स्लोवर पद्धतीचा बॉल बॅटची टॉप एज घेऊन चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये ट्रॅव्हल होता. या चेंडूवरती आलेली आहे ती सिंगल आणि आपण विमर देखील चेक करतोय. कमरेच्या वरती चेंडू आहे का हा देखील चेक केला जाईल. चेक करतायत. यस नो बॉल बरोबर आहे. पंचांनी या ठिकाणी कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाते आणि टेक्निकल या ठिकाणी टीम आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर MTC लॅबच्या माध्यमातून आपल्याला क्लिअर सर्व क्लिअर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळते. दूध का दूध पाणी का पाणी आखो देखा हाल आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ते 63 धावा 63 रन 65 यावेळी पाहिलं तर अक्रॉस दी लाईन गेलेला आहे तो शुभम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं पहिलं क्षेत्ररक्षक फंबल झाला झेल ड्रॉप झालाय. असे झेल ड्रॉप करणं म्हणजे नक्कीच धोक्याची घंटा कारण या स्टेजला आपण एवढं मोठं व्यासपीठ मिळालेलं आहे. या मोठ्या व्यासपीठावरती अतिशय चांगलं प्रदर्शन करावं लागेल. 67 धावसंख्या पाहायला मिळते. यावेळी बॅकफूटवरती जाऊन बॅकफूट पंच पाहायला मिळते. चेंडू जातोय तो एक्स्ट्रा कव्हरीचा ज्या दिशेने चेंडू अडवला जातोय. फेकी केली जाते परंतु जोपर्यंत फेकी आली तोपर्यंत बॅट्समन आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत. 69 धावसंख्या पाहायला मिळते. या षटकातील जर पाहिलं तर
अजून 2 चेंडू बाकी असतील. हा देखील शॉट फसला. या शॉट मध्ये पाहिलं तर पॉवर नव्हते आणि सागर शेवाळे त्या ठिकाणी आहेत आणि अतिशय चांगला झेल पकडलाय. बॅट्समन बाद झालाय शुभम. देखील कौतुक असेल. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी जर पाहिलं तर आदर्श सूर्यवंशी आपल्याच गावचा सुपुत्र आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं समालोचन त्याच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला भेटतं. त्याचबरोबर आमच्या गावचा आमचा छोटा बंधू आशिष सोरगे, संपूर्ण नवी मुंबईमध्ये गाजत असलेलं नाव. त्याचबरोबर जर पाहिलं तर मुंबई आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूचं ॲज अ खेळाडू म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या खेळाडूला ओळखलं जातं असा आमचा मित्र रोहित पाटील हा देखील या ठिकाणी जुटला गेलेला आहे. त्याचं या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. त्याचबरोबर संपूर्ण जर पाहिलं तर पंच कमिटी, त्याचबरोबर संपूर्ण यूट्यूब टेक्निकल टीम, या स्पर्धेमध्ये कोणती कमतरता या आयोजन कमिटीने ठेवली नाहीये. सागरदादा पाटील, त्याचबरोबर दीपकदादा लोखंडे आणि संपूर्ण येवतीकर, तुमचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन असेल. आपण जाऊया टॉसच्या दिशेने, जिथे आपल्याला पाहायला मिळतील रोहित पाटील. एकाहत्तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली निर्धारित 5 षटकामध्ये. सन्माननीय प्रणित शेवाळे यांच्या शुभ प्रणित थोरवड यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होईल. सरकारी 11 विपक्ष ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स घराळवाडी या दोन संघांमधील एक महत्त्वपूर्ण मॅच असणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये या ठिकाणी सरकारी 11 या संघानं अगदी आरामात विजय मिळवला आणि धुमधडाक्यात सुरुवात केली या स्पर्धेला. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स घराळवाडी या पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये उतरेल. प्रणित थोरवडे साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होईल. आमचे मित्र प्रणित थोरवडे यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होईल. सरकारी 11 विपक्ष ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स घराळवाडी या दोन संघांमधील मॅच असेल. कॉल कुणाचा असेल? यस, ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स घराळवाडी संघाचा कॉल असेल मंगेश घराळ अर्थात नाना. हेड इज द कॉल अँड इट्स अ हेड. नाणेफेक जिंकलेले आहे घराळवाडी या संघानं. मंगेश, पहिला प्रश्न डिसिजन काय असेल? आम्ही सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करू. समोरचा संघ जर पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये अगदी आरामात विजय मिळवला. एक जबरदस्त संघ, चांगली बॉलिंग लाईनअप, चांगली बॅटिंग लाईनअप या संघाकडे आहे. काय प्लॅन असेल? प्रथम सामना त्यांनी चांगल्या बॉलिंगची जेव्हा 1 साइड जिंकला, पण आमच्याकडून फलंदाजीसाठी आमचा इन्फॉर्मेशन जयदीप आहे, किरण आमचा आहे, मी आहे आणि आमचे 2-3 चांगले बॅट्समन आहेत. आम्ही त्यांना कमी धावसंख्येवर रोखून जेस करण्याचा प्रयत्न करू. मॅच चांगली होईल नक्की. ज्या प्रकारे शुभम पहिल्या सामन्यामध्ये थोडी संधी कमी मिळाली, परंतु शुभम आपल्याला माहिती आहे अतिशय धोकादायक फलंदाज. त्याच्यासमोर गोलंदाजी करणं थोडंसं अवघड जाईल का? शुभम जरी पहिल्या मॅचला त्याला चान्स नाही भेटला तरी आम्हाला माहिती आहे करारचा तो पोलाड आहे, त्यामुळे आम्ही त्याला लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. जाऊया शुभम यांच्याकडे. पहिली मॅच अगदी आरामात जिंकला होता, त्यावेळेस प्रथम क्षेत्ररक्षण होतं. आता फलंदाजी आहे, काय प्लॅन असेल, काय स्ट्रॅटेजी असेल? आम्ही टॉस जिंकून फिल्डिंगच घेणार होतो, पण ठीक आहे, हे ट्राय करू. बॅटिंग करताय प्रथम, काय टार्गेट सेट असेल? जास्तीत जास्त रन बोर्डवर टाकायला बघू. गोलंदाजी आम्ही पाहिली पहिल्या सामन्यामध्ये, अप्रतिम गोलंदाजी आहे तुमच्या संघाकडे, त्यामुळे धावा पण कराव्या लागतील आणि निश्चितच एक मॅच चांगली होईल. जयदीप जो की इनफॉर्म बॅटर आहे, किरण सारखा अष्टपैलू खेळाडू मंगेश आहे, त्यामुळे तुम्हाला देखील धावसंख्या चांगली बनवावी लागेल. नक्कीच टोटल जरा चांगलीच झाली पाहिजे, म्हणजे बॉलरसाठी पण काहीतरी ठेवायला पाहिजे आपल्याला. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. जाऊया प्रणित थोरवडे यांच्याकडे. आपल्या मामांच्या माध्यमातून चांगली स्पर्धा. थँक्यू. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा.
जाऊया सामन्याच्या उत्तरार्धामध्ये पुन्हा एकदा मारुती चोरगे यांच्याकडे. हॅलो चिक. थँक्यू रोहित. पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानाच्या दिशेने, जिथे 72 धावांचं आव्हान घेऊन 2 सलामीवीर मैदानामध्ये उतरलेले आहेत. जर स्ट्रायकिंग एनओटी पाहिलं तर सुगंध शेवाळे एक हार्ड हिटर बॅट्समन, आणि त्यांच्या जर साथीला पाहिलं तर संतोष शेवाळे हा देखील एक डावखुरा फलंदाज आहे, हार्ड हिटर बॅट्समन आहे. डावखुऱ्या फलंदाजाच्यासाठी हे जर मैदान पाहिलं तर अनुकूल मैदान आहे. परंतु समोर जर पाहिलं ना तर सुनील चाळके 72 धावांचं आव्हान आहे, आणि हे आव्हान पेलण्यासाठी 2 सलामीवीर मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतो सुनील चाळके, संघाचा कॅप्टन आहे, आणि त्याची देखील बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. समोर जर पाहिलं तर आव्हान धावांचा डोंगर उभा केलेला आहे, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. निलेश, अनेक वेळा जर पाहिलं तर लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात, आणि जास्त जरी धावसंख्या उभी केली ती देखील चेस केली जाते. आत्ताच झालेली धावणीतील एक मोठी स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये 89 धावसंख्या उभी केली होती 4 षटकामध्ये पुढील संघाने, आणि सुजित शेवाळे सुदर्शन स्पोर्ट्सने ती धावसंख्या चेस केलेली आम्हाला पाहायला मिळाली. त्याचमुळे जर पाहिलं तर हा क्रिकेट संपूर्ण भारतीयांच्या हृदयावरती राज करतोय. अनिश्चिततेचा खेळ आहे, सरड्याप्रमाणे हा खेळ रंग बदलतो, आणि आज जर पाहिलं तर या क्रिकेट खेळ संपूर्ण भारतामध्ये लहानांच्या पासून थोरांपर्यंत खेळला जातो. आज जर पाहिलं तर YPL ची ही क्रिकेटची मानाची क्रिकेट स्पर्धा, दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पंचांचं ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले, मॅच लावते सुरुवात. पहिला बॉल घेऊन येतात सुनील चाळके. पहिला बॉल शरीरावरती रिलीज केला आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूला दिशा दिली, परंतु या चेंडूवरती एकच सिंगल आलेले आहे. पाठीमागील जे क्षेत्र आहे ते घोषांकी क्षेत्र आहे, त्यामुळे या मैदानाचा विचार करून बॅटिंग करावी लागेल सुगंध आणि संतोष याला. दोन्ही संघाचे 12 खेळाडू समालोचन कक्षामध्ये येणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही या संपूर्ण स्पर्धेसाठी कडक शिस्त आहे त्या शिस्तीचं तुम्ही पालन करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीचा देखील सामना करावा लागू शकतो. आणि प्लीज पॅनल्टीचा सामना करू नका मित्रांनो, कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव लाख मोलाची आहे. यावेळी इनसाइड ऑफचा फटका सुनील सुगंध शेवाळेच्या बॅट मधून येतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा एक क्रॅकिंग कव्हर ड्राय येतोय चौकार. डीजे आता स्ट्रायकिंग एनवरती आलेला आहे तो संतोष, एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे, या टीमचा तो आयकॉन खेळाडू आहे. आणि समोर पाहिलं तर सुनील चाळके डावखुऱ्या फलंदाजासाठी एक अनुकूल मैदान आहे, परंतु सुनील जर पाहिलं तर एक हुशार गोलंदाज आहे, ही खासियत आहे सुनील याची. खोलवर डप्प्याचा चेंडू वाईड शॉर्कर सुनील याने रिलीज केला. अतिशय हुशार आणि चाणाक्ष गोलंदाज आहे, बॅट्समनला शेवटपर्यंत फॉलो करतो. एक चतुर आणि चपळ गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते, कारण डावखुऱ्या फलंदाजीसाठी अनुकूल मैदान असताना चेंडू या ठिकाणी वाईडिश लाईनवरती रिलीज केले जात आहेत. चांगला निर्णय पाहायला मिळतो सुनील याचा. यावेळी मोठा स्ट्रोक सजवलाय, थोडासा हातावरती. यस, प्रमोद गुरव साहेब तुम्ही स्टेजवरती यायचंय, तुमचा या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातोय YPL कमिटी मार्फत. सागरदादा पाटील आणि संपूर्ण YPL कमिटी मेंबर्सनी आपल्यासाठी एक वेगळी संकल्पना राबवली जाते, आणि आपले टीम मेंबर प्रमोद गुरव यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. क्रिकेटसाठी असंच योगदान यापुढे देखील लाभावं असे आम्ही या ठिकाणी भैरवनाथ चरणी प्रार्थना करतो.
चांगला चेंडू सबमरीन बॉल पडल्यानंतर खाली राहिलेले चेंडू मॅजिक बॉल हा चेंडू जर पाहिलं ना तर मॅजिक बॉल म्हणता येईल. अनअपेक्षितपणे खाली राहणारा चेंडू आणि पहिल्या षटकाची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 7 वरती कोणताही त्यांचा गडी बाद झालेला नाहीये. प्रमोद भाऊ आपला या ठिकाणी सन्मान केला जाईल. तुम्हाला या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातील. उद्या नक्कीच अतिशय बिग फाईट पाहायला मिळेल. एक प्रेक्षणीय मॅच, एक्झिबिशन मॅच. एका बाजूला पाहिलं तर येवती पंचक्रोशी आणि एका बाजूला कराड. सात धावसंख्या पाहायला मिळते पहिल्या षटकाची समाप्ती. दुसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज अक्षय, ज्याने अतिशय चांगली बॅटिंग केलेली होती आणि आता आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्ग होती. समोर जर पाहिलं तर संतोष शेवाळे, तोडफोड बॅटिंग करावी लागेल. शॉर्ट बॉल वरती चढवलाय हल्ला, चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेग रिजनच्या वरून हवाई हल्ला संतोष शेवाळेच्या बॅट मधून येतोय. षटकार. ट्रेकरला नक्कीच माफी नाही, कारण त्या दिशेने वारा देखील अतिशय वेगाने वाहत आहे. या चेंडूला बरोबर मिडल केला आणि या चेंडूला फेकून दिलं. स्क्वेअर लेग रिजनच्या वरून षटकार आलाय. संतोष शेवाळे जर पाहिलं ना तर अतिशय चांगला बॅट्समन आहे आणि डावखुऱ्या फलंदाजांसाठी एक परभणी आहे हे मैदान. अतिशय विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागेल संतोषसाठी. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळी शॉट फसलाय आणि संतोष शेवाळे बाद. जशास तसं उत्तर, टीट फॉर टॅट. संतोष शेवाळे पुन्हा एकदा खराब शॉट सिलेक्शन वरती बाद झालाय. दिवस साजरा करतोय YPL कमिटीच्या मार्फत. त्यांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करतोय आणि एक आगळा वेगळा उपक्रम राबवला जातोय YPL कमिटीच्या मार्फत. आपल्याच गावातील सुपुत्र आहे क्रिकेट विकेटने. त्याचबरोबर राकेश भाऊ शेवाळे आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. प्रमोद गुरु यांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातोय. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं पुढील आरोग्य अतिशय चांगलं राहावं असं आम्ही या ठिकाणी भैरवनाथ चरणी प्रार्थना करतो. क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान यापुढे देखील लाभेल. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे प्रमोद गुरव यांचा. पण या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातोय. आज जर पाहिलं तर येवटी गावाला खूप मोठी क्रिकेटची परंपरा आहे आणि ती परंपरा या नवीन तडफदार कार्यक्रमाच्या मार्फत राबवली जाते.
आत्मसात केली जाते. त्यांना भक्कम साथ पाहायला मिळते. दीपक दादा लोखंडे एक मोठं दानशूर व्यक्तिमत्व. त्याचबरोबर जर पाहिलं तर सागरदादा पाटील आणि संपूर्ण येवतीकर जे सिनियर खेळाडू त्यांची भक्कम साथ आणि त्याचमुळे ही संपूर्ण स्पर्धा आज यशस्वी होत असताना पाहायला मिळते. फार कमी वेळामध्ये ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी केली गेली आहे आणि आज जर पाहिलं तर या स्पर्धेला भव्य दिव्य रूप याच सर्व मंडळीमुळे आलेले आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर अनेक बक्षीस जाते. दीपक दादा लोखंडे त्याचबरोबर जर पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेसाठी 10 संघ मालक आहेत. त्या 10 संघ मालकांचा देखील आम्ही या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. यावेळी अतिशय वेगाने स्विंग केलेली बॅट दरम्यान 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 2 गडी बाद 16. टीव्ही स्क्रीनवरती नक्कीच पाहायला मिळते. उद्घाटन जेव्हा आपण केलेलं होतं तेव्हा संपूर्ण स्पर्धा MTC लाईव्हच्या माध्यमातून ड्रोन कॅमेऱ्याच्या मार्फत ही कव्हर केली स्पर्धा संपूर्ण या 30 यार्ड सर्कल केलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मध्ये मान्यवर आहेत. त्याचबरोबर अंबा गावचे सरपंच सुतार साहेब यांचा सन्मान मंगेश साठे यांचे शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतोय. खास कोकणातून ही संपूर्ण स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. अंबा गावचे सरपंच कृष्णा सुतार साहेब यांचा सन्मान केला जातोय. मंगेश साठे यांचे शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातो. थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही आमच्या स्पर्धेसाठी भेट दिलीत आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवलीत. सागरदादा पाटील यांचे परम मित्र आहेत आणि या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण मान्यवरांची मांदियाळी त्याचबरोबर राकेश भाऊ शेवाळे यांचा देखील सन्मान केला जात आहे. प्रफुल्ल सोरटे यांचे शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जात आहे. या चेंडूवरती देखील एक धाव आलेली आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावरती मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. कृष्णा सुतार साहेब खास अंबा गावातून ही संपूर्ण स्पर्धा पाहण्यासाठी आले. यावेळी पाहिलं तर बॅट्समन थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळत आहे. झेल ड्रॉप झालाय परंतु बॅट्समनने अगोदरच पॉपिंग क्रीज सोडलेलं आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाजी मार्क वरती आहेत ते संदीप उर्फ भिडू. दोन्ही जण ते खेळाडू एक हार्ड हिटेड बॅट्समन आमच्या काळातील एक मोठा बॅट्समन आहे ज्याच्या मार्फत मोठ्या स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवल्या असं आपल्याला संदीप भाऊ पाहायला मिळतात. एक जुना जाणता खेळाडू आज जर पाहिलं तर अनेक जुन्या जाणत्या खेळाडूंचा खेळ देखील पाहायला मिळेल. अतुल बाबा 11 येवती जर पाहिलं तर थोडासा या ठिकाणी अडचणीमध्ये संघ पाहायला मिळतोय. थोडासा अवघड परिस्थितीमध्ये संघ अडकलाय. या चेंडूवरती देखील बॅट स्विंग अतिशय वेगाने झालेली आहे परंतु समोर जर पाहिलं ना तर सुनील चाळके अचूक टप्प्यावरती भेदक महारा पाहायला मिळतोय. कारण शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ म्हणतो ना त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. सुनील याची फिरकीचा जादूगर आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी टाकण्यामध्ये माहिर आहे हा खेळाडू. यावेळी पाहिलं तर बॅक ऑफ दी हँड शेवटी थोडासा रिस्ट वापर केला आणि चेंडू निघून गेला एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने. या चेंडूत एक सिंगल आलेला आहे. सिंगलने जास्त फरक पडणार नाहीये अर्थात रणवीर 11 काटेकरवाडी या टीमला. दरम्यान या स्पर्धेत अनेक मान्यवर आलेले आहेत त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान घेतोय. या स्पर्धेसाठी अनेक मान्यवर आहेत. संपूर्ण स्पर्धा जर पाहिलं तर MTC लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जातीये. त्याचबरोबर अतिशय चांगलं पंचांची भूमिका देखील खूप त्याचबरोबर दीपक दादा थोरात त्याचबरोबर पिनू बापा या संपूर्ण पंचांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अतिशय रखरख त्या उन्हामध्ये अतिशय चांगली पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. स्विचचा फटका
आणि चेंडू निघून जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजनच्या दिशेने. या चेंडूवरती आलेली आहे ती एक सिंगल आणि 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 20 धावा. 20 वरती 2, अजून 2 षटक बाकी असतील. यानंतर अतिशय मोठी मॅच पाहायला मिळेल. सरकार 11 या टीमचे फॅन फॉलोवर पहा, अतिशय चांगले त्यांचे सपोर्ट आहे. त्याचबरोबर महिला वर्ग देखील पाहायला मिळतोय. बच्चे कंपनी आहे सरकार 11 या संघाची चर्चा संपूर्ण येवती गावामध्ये पाहायला मिळाली. पहिला सामना जिंकला या संघाने, दुसऱ्या सामन्याच्या विजयाच्या प्रतीक्षेत पाहायला मिळेल. या टीम मध्ये अतिशय चांगले खेळाडू आहेत. शिवम आहेत, त्यांना साथ देणार जर पाहिलं तर गौरव आहे. त्याचबरोबर प्रज्वल पाटील, आमचा शुभम चोरगे पाहायला मिळेल, ज्याने पहिल्या मॅच मध्ये अतिशय बहारदार खेळी, पहिल्या मॅचचा मॅच विनर खेळाडू, सामनावीरचा किताब ज्याच्या नावावरती होता शुभम चोरगे. यंगस्टर खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे YPL अर्थातच येवती प्रीमियर लीगने. दीपक दादा लोखंडे, त्याचबरोबर सागर दादा पाटील आणि संपूर्ण येवतीकर आणि येवती ग्रामस्थांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. कारण जर पाहिलं तर अहोरात्र त्यांनी या मैदान तयार करण्यासाठी कष्ट केलेले आहे. या संपूर्ण येवती ग्रामस्थांचं लिजन खेळाडू आणि त्या खेळाडूंनी, कारण सागरदादा येवती गावाला तुमच्या पाहिलं ना खूप मोठी क्रिकेटची परंपरा आहे आणि तुमच्या गावामार्फत अनेक खेळाडू घडलेले आहेत. बाहेर गावातील खेळाडूंना देखील त्यांनी घडवलेले आहे. आनंद भाऊ, त्याचबरोबर जर पाहिलं तर महेश नारकर यांनी आम्हाला स्वतःला संधी दिली खेळण्याची. त्याचबरोबर जर पाहिलं तर रोहित पाटील यांना देखील तुमच्या गावाने खूप मोठी संधी दिलेली आहे आणि जर पाहिलं तर तुमच्यामुळेच आज आमचं नाव आहे ते तुमच्यामुळेच आहे. त्यामुळे क्रिकेट बेड गाव अर्थातच येवती गाव आणि या गावाला आमच्या सर्व खेळाडूंच्या मार्फत आम्ही तुम्हाला सलाम करतो. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. या चेंडू तो मोठा स्ट्रोक आलाय, चेंडू हवेमध्ये जातोय, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली झेल होतोय का पाहूया आणि झेल पकडलाय स्वतः संघ मालकांनी आणि या चेंडूवरती बाद झालाय तो संदीप. नवीन बॅट्समन आलेले आहेत ते विनोद, हे देखील जुने जाणते लिजंड खेळाडू आहेत. आमच्या काळातील जर पाहिलं तर सिंगल ऑफसाईड त्यांची परफेक्ट होती आणि आज जर पाहिलं तर येवती प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचा देखील खेळ पाहायला मिळतोय. एक आगळा वेगळा योग आहे आणि त्यांचा देखील आपल्याला खेळ पाहायला मिळेल. त्याचबरोबर यंगस्टर खेळाडूंचा खेळ देखील पाहायला मिळतोय. जे आता टचमध्ये खेळाडू आहेत त्यांचा देखील खेळ पाहायला मिळतोय, जसं सुजित शेबाळे, त्याचबरोबर गौरव पाटील, शुभम चोरगे, आदित्य शेळके, सुनील साळके, या जे नवीन आता खेळाडू तयार झाले त्यांचा देखील आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. म्हणजे अतिशय सुंदर एक परफेक्ट नियोजन पाहायला मिळते YPLच्या माध्यमातून. काय नियोजन केलंय ग्रामीण भागामध्ये, असं नियोजन करून देतो याची देही आणि याची डोळा पाहायला मिळत आहे. आणि हे संपूर्ण श्रेय दीपक दादा लोखंडे, त्याचबरोबर जर पाहिलं तर संपूर्ण येवती ग्रामस्थ आणि जे लिजंड खेळाडू आहेत त्यांनी अतिशय खूप मेहनत आणि कष्ट करून हे मैदान बनवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या संपूर्ण आयोजन कमिटीचं पुन्हा एकदा कौतुक करावं तेवढं थोडं आहे. यावेळी शॉट जरूर फसलेला पाहायला मिळाला, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. 2 धावा या चेंडूवरती ऍड झालेल्या आहेत. रणवीर 11 काटेकरवाडी टीम जर पाहिलं तर विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावरती जर पाहिलं तर अनेक मान्यवर आलेले आहेत. त्याचबरोबर जुने जाणते लिजंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर संपूर्ण टेक्निकल टीम GTC लाईव्हची आमचे मित्र या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि पॉइंट रिजन मध्ये पकडला जातो झेल आणि संपला या ठिकाणी विनोद यांचा खेळ. विनोद बॅट्समन आले ते विनोद भाऊ यांची जागा घेण्यासाठी ते श्रीकांत शेवाळे. धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे ती 25 धावा.
गोलंदाजी वर्क पाहायला मिळते ते गणेश आणि फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो सुगंध शेवाळे. नॉस्ट्राक एंडला आहे ते अभिदादा. सुगंध याला हात खोलावे लागतील. थोडासा संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. हा जर पाहिलं तर फुलर लाईनच्या चेंडू बरोबर बॅट आणि पायाच्या मध्ये पडलेला आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे या चेंडूवरती सुगंध शेवाळे याला ब्लॉक केलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज गणेशाची राऊंड विकेट मारा करतोय. यावेळी मोठा स्ट्रोक आलाय. सुगंधेच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय. काव करणार बरोबर येतोय तो षटकार. जसं मैदान उन्हाचा तडाखा ऊन जसं तापतंय आणि पाण्याची सोय देखील या ठिकाणी झालेली आहे आणि स्टेजच्या उजव्या बाजूला पाण्याची सोय झालेली आहे. ज्यांना या ठिकाणी पाणी प्यायचं आहे तुम्ही स्टेजच्या उजव्या बाजूला यायचं आहे. पाणी पिण्याची सोय या ठिकाणी आयोजन कमिटीने केलेली आहे. उन्हाचा तडाखा लागतोय. यावेळी शॉट फसला आहे. 3-4 क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू नो मॅन्स लाईन मध्ये ट्रॅव्हल झाला. या चेंडूवरती कोणताही धोका झालेला नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि जसं उन्हाचा तडाखा वाढतोय त्याच पद्धतीने जर पाहिलं तर मैदान देखील तापत असताना आपल्याला पाहायला मिळते. ही विकेट ज्यांनी बनवलेली आहे त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. संपूर्ण विकेट अतिशय चांगली विकेट म्हणजे बॅट्समनसाठी देखील अनुकूल विकेट आहे. त्याचबरोबर गोलंदाज जे चांगले गोलंदाज आहेत त्यांच्यासाठी देखील अतिशय चांगली. त्याचबरोबर जर विकेट म्हणलं ना तर मारुती भाऊ त्याचबरोबर बर्मा बापू आणि सुरेश शेवाळे भाऊ यांनी ही संपूर्ण विकेट बनवण्यासाठी खूप मोठी मेहनत घेतलेली आहे. आणि फायनल टचअप जर पाहिलं तर वैभव खोत यांनी जे आता पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. आमचे मित्र आहेत. आमच्या पॅनलमध्ये देखील अतिशय चांगली पंचाची भूमिका त्यांची पाहायला मिळते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगली पंचाची भूमिका करतात आणि त्यांनी देखील अतिशय चांगलं मार्गदर्शन या संपूर्ण विकेटला केलेलं आहे आणि त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. कारण अशी विकेट बनवणं या ग्रामीण भागामध्ये इट इज नॉट जोक. आणि मगाशीच आम्ही ऐकलं की या मैदानामध्ये खाली खूप मोठे ट्रेलर टाकलेले आहेत म्हणजे ट्रॅक्टरची या ठिकाणी टाकलेलं आहे. 1 फूट खोदून ही विकेट टणक विकेट बनवलेली आहे. म्हणजे जर तुम्ही शोल्डरचा वापर केला तर बाउन्स मिळणार आणि जर तुम्ही या ठिकाणी चेंडू टर्न केले तर टर्न देखील सागरदादा मिळतोय. म्हणजे अतिशय चांगली तुम्ही अनुकूल विकेट बनवलेली आहे. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि खूप दिवस ही विकेट चालणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही. जेव्हा मी विकेट पाहिली तेव्हाच सांगितलं की ही विकेट खूप दिवस. आपण या ठिकाणी व्यासपीठावरती मान्यवरांचा सत्कार घेतोय. तर आपण या ठिकाणी सनुगले मामा यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान घेतोय. दिनकर सनुगले मामा यांचा आपण या ठिकाणी सन्मान घेतोय. मस्करवाडी गावचे